नमस्कार. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि वातावरणात थोडाफार थंडावा आहे. मग अशा दिवसांमध्ये काही जणांना हाडेदुखी, सांधेदुखीचा त्रास जाणवतो. तर या दिवसांमध्ये रोगराईचं प्रमाणही जास्त पसरलेलं असतं. शरीरातली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तर आज मी एक लाडूची रेसिपी घेऊन आली आहे, जी तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढवेल. तुम्ही जर डाएट करत असाल किंवा डायबेटिसचे पेशंट असाल तरीही तुम्ही हा लाडू खाऊ शकता. अगदी पौष्टिक बनवलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या साखरेचा वापर मी केलेला नाही आहे. मस्त खजुरापासून हे लाडू बनवलेले आहेत. पौष्टिक असे हे लाडू तुम्ही हे नक्की दिवसातून एक खाल्ला तरी तुम्हाला याचा नक्कीच परिणाम जाणवेल. केस गळती असेल किंवा महिलांमधले त्रास असतील, कॅल्शियमची कमी असेल तर या सगळ्या गोष्टी भरून निघतात. सांधेदुखीवरही हा चांगला उपायकारक आहे. यातल्या सगळ्या गोष्टी या आपण पौष्टिक वापरलेल्या आहेत. त्यामुळे लाडूची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि याचा फायदाही होईल. पावसाळी दिवसांमध्ये काय होतं, गोष्टी खाण्याचे पदार्थ थोडेसे नरम पडतात. त्यामुळे आपण हे सगळे जे पदार्थ आहेत ते आधी भाजून घेणार आहोत. त्यामुळे हे लाडू महिनाभर टिकायला मदत होते आणि खमंग आणि खुसखुशीत बनायलाही मदत होते. तर आपण इथे सगळं प्रमाण एका वाटीनं घेतलेलं आहे. सेम वाटीनं घ्यायचं. आता सेम वाटीने मी अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. हे आपण छान मस्तपैकी खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर बदाम आणि काजूसोबत तुम्ही इथे अक्रोड, पिस्ता तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घेतले तरीही चालतील. काजू आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बदामाच्या साली निघायला लागल्या आणि काजूचा थोडासा कलर बदलला की लक्षात येतं ह्या छान खरपूस भाजलेलं आहे. मग आपण हे गॅसची फ्लेम बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये सेम वाटीने आपण 2 वाटी मखाने घेणार आहोत. मखाण्याचं काय होतं, रोज आपण हे खाल्ले जात नाहीत. रोज मखाने जरी भाजून खाल्ले तरी भरपूर कॅल्शियम आणि फायबर मखाण्यामध्ये असल्यामुळे ते मिळतं. पण रोज मखाने खाल्ले जात नाहीत. त्यामुळं असे हे आपण लाडूमध्ये घातले की रोज एक लाडू खाल्ला तर भरपूर प्रमाणात आपल्या शरीरामध्ये मखानेही जातील आणि त्यामुळे आपल्या शरीरात कॅल्शियमची आणि फायबरची कमतरता जी असेल ती भरून निघेल. तर मखानेही आपण 2 ते 3 मिनटं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हे छान खरपूस झालेले आहेत. तर गॅसची फ्लेम बंद करून हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम वाटीने आपण पाव वाटी इथे पांढरे तीळ घेतलेले आहे. पावसाळ्यामध्ये जी हाडेदुखी किंवा सांधेदुखी होते तर त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे तीळ. रोज थोडेसे तीळ खाल्ले तर याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं. पण कच्चे तीळ खाल्ले जात नाही. त्यामुळे आपण हे लाडूमध्ये घालणार आहोत. तर तीळही आपण छान 2 ते 3 मिनटं खरपूस भाजून घेणार आहोत. हे तडतड उडायला लागले की समजायचं तीळ भाजले गेलेत. तर तेही आपण काढून त्या प्लेटमध्ये घेणार आहोत. आता सोबतच यामध्ये मी 1 वाटी खिसलेलं खोबरं घेते. सुकं खोबरं आहे, छान बारीक खिसून घेतलेलं होतं. हेही सतत हलवून आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. पावसाळ्यामध्ये शरीराची पचनक्रिया जी असते ती मंदावते. तर सुकं खोबरं त्याचा उपयोग होतो पावसाळ्यामध्ये शरीराची पचनक्रिया जी मंदावलेली असते ते थोडीशी बूस्ट करायला. तर हे सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं की जे आपले लाडू आहेत ते छान 1 महिनाभर टिकण्यासाठी मदत होते. त्यामुळे सतत हलवत हे सुकं खोबरं न करपवता आपण छान भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे छान कुरकुरीत झाले, छान भाजलं गेले. तर तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये 2 चमचे तूप घेणार आहोत. तर साजूक घरचं तूप आहे हे. तुपामुळे शरीरातली जी हाडं असतात ती मजबूत होतात आणि त्यामध्ये आपण तळून घेणार आहोत डिंक. तर सेम वाटीने मी अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे. खायचा डिंक आहे हा सतत हलवत आपण छान असा तळून घेणार आहोत. डिंक व्यवस्थित सतत हलवत तळून घ्यायचा. बऱ्याच वेळा काय होतं की डिंक जो आहे तो वरच्यावर तळला जातो आणि जी आतली बाजू असते ती तशीच कच्ची राहते. त्यामुळे लाडू खाताना ते असे चिकट लागतात. दाताखाली डिंकाचा जो चिकटपणा आहे तो जाणवतो. त्यामुळे लाडू खाताना व्यवस्थित लागत नाहीत. म्हणून डिंक व्यवस्थित सतत हलवत सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित फुलले जातील. तर तुम्ही पाहू शकता की डिंक छान फुललेला आहे आणि हा दाबून बघायचा. हा व्यवस्थित दबला जातोय, फुटतोय, तर म्हणजे डिंक छान फुललेला आहे. तर डिंक व्यवस्थित आपला छान फुलला गेलेला आहे. हाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जे अर्धी वाटी डिंक टाकलेला तो तळून फुलून छान 1 वाटी झालेला आहे. तर डिंक काढल्यानंतर सेम कढईमध्ये आपण आता 1 वाटी खजूर घेणार आहोत. खजुराच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. हा छान खजूर आपण 2 ते 3 मिनटं फक्त गरम करून घेणार आहोत. तर हा तुपावरती परतून घ्यायचा. खजूर जर तुम्हाला वापरायचा नसेल तर या जागी तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल. पण खजूर पौष्टिक आहे, डायबेटीस पेशंटसाठीही चालतो. त्यामुळे मी इथे खजुराचा वापर केलेला आहे.
तर खजूर गरम झाला की तोही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि आता कढईमध्ये आपण 1 वाटी खारीक पूड घालणार आहोत. तर ही मी मार्केटमधून विकत आणलेली खारीक पूड आहे. तुम्ही खारीक पूड घरीही बनवू शकता. खारीक आणायची, गरम करायची आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. त्याची छान पूड होते. एकदा चाळून घ्यायची म्हणजे एकसारखी पूड तयार होते. तर ही पूड आपण 2 ते 3 मिनिटं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर पूड आपली खरपूस झाली की गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आता यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी मनुके. तर मी इथे काळे मनुके आणि पिवळे मनुके एकत्र करून अर्धी वाटी घातलेले आहेत. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. जो कढईचा गरमपणा आहे त्यावरतीच आपण हे मनुके छान भाजून घेणार आहोत. आता यामध्ये आपण 1 चमचा घालणार आहोत सुंठ पावडर. पावसाळ्यामध्ये सतत आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असतो. त्या त्रासापासून बचाव करण्यासाठी या सुंठ पावडरचा उपयोग होतो. सोबतच आपण चवीसाठी पाव चमचा जायफळ पूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हेही आपण व्यवस्थित या खारीक पूड बरोबर मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिटं छान परतून घेणार आहोत आणि हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे व्यवस्थित थंड झालं की हे बाजूला काढून घ्यायचं. आता आपण सगळ्या गोष्टी एका ताटामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या छान खरपूस भाजलेल्या गेलेल्या आहेत. हे व्यवस्थित मखाने तुटत आहेत. डिंकही आपला छान फुटत आहे. खोबरंही छान खरपूस भाजले गेलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित थंड झालेल्या आहेत. लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित थंड झाल्या कीच आपण मिक्सरला या वाटून घेणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण काजू आणि जे बदाम भाजून घेतलेले होते ते बारीक करून घेणार आहोत. व्यवस्थित ह्याची छान बारीक पूड करून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं मोठं वापरायचं शक्यतो. याची व्यवस्थित तुम्हाला हवी तेवढी बारीक पूड करून घ्यायची. थोडीशी जास्त जाड ठेवली तर लाडू जे आहेत ते कचकचीत लागू शकतात. तर मी छान बारीक पूड करून घेतली आहे. आता ही आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर ही पूड काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण मखाने घालणार आहोत आणि मखानेही व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. तर मखाने व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर मखाण्यांची छान पूड होते. तुम्ही पाहू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे. बारीकसर पावडर तयार करून घेतलेली आहे. 1-2-3 वेळा हलवून व्यवस्थित हे बारीक करून घेतलेलं आहे. हेही आपण त्या काजू बदामाच्या पावडरसोबत मिक्स करणार आहोत. आता यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत भाजलेलं खोबरं आणि तीळ. खोबरं आणि तिळामध्ये नैसर्गिकच तेल असतं. त्या तेलाचा तेलकट गुणधर्म असतो. त्यामुळे हे बारीक केल्यानंतर हे छान तेलकट होतं आणि त्यामुळे आपल्या लाडवाला छान तेलकटपणा येतो. त्यामुळे हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं की तुम्ही पाहू शकता की हे छान बारीक झालेलं आहे आणि छान असं तेलकट तयार झालेलं आहे. तर हे व्यवस्थित सगळं चमच्याने काढून घ्यायचं आणि आपण ज्या एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यामध्ये मिक्स करायचं. आता मिक्सर जारमध्ये आपण जो डिंक तळून घेतलेला होता तो बारीक करून घेणार आहोत. सोबतच अर्धा डिंक आणि अर्धा आपण खजूर बारीक करून घेणार आहोत. कारण खजूर काय होतं नंतर जर बारीक केला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे हा आपण या सगळ्या गोष्टींबरोबरच बारीक करून घेणार आहोत जेणेकरून खजूर व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित बारीक होईल. ज्यामुळे लाडवांमध्ये तो वेगळा राहणार नाही. तर आपण अर्ध्या डिंकासोबत अर्धा खजूर छान बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा छान चिकट झालेला आहे. तोही आपण तयार केलेल्या पूडमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता मिक्सर जारमध्ये खारीक पूड आणि आपण जे मनुके भाजून घेतलेले होते ते घालून घेणार आहोत आणि हेही व्यवस्थित आपण मिक्स करून बारीक करून घेणार आहोत. तर मनुके आणि खारीक पावडर माझ्याकडून चुकून वेगळी राहिलेली होती. ही आपण अधिक बारीक करून घेतली असती तरी चाललं असतं. तर ही व्यवस्थित बारीक करून घ्यायची. याची छान पूड करून घ्यायची. जेवढी छान पूड कराल तेवढे लाडू जे आहेत ते खायला चांगले लागतात. तर ही आपण तयार केलेल्या पूडमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आपला सगळा जो गोष्टी होत्या त्या व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत. ह्या व्यवस्थित सगळ्या आपण एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. खजुराचा चिकटपणा आणि आपण जो डिंक तळताना वापरलेलं तूप आहे यामुळे हे लाडू व्यवस्थित वळले जातात. पण जर लाडू वळायला तुम्हाला वेळ नसेल तर ही अशीच तयार पूड तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि ही डब्यामध्ये ठेवल्यानंतर रोज 1 ग्लास गरम दुधामध्ये ही जर 1 चमचा भरून पूड दिली तर ही शरीरासाठी तितकीच गुणकारक ठरते. तर थोडासा अजून तेलकटपणा येण्यासाठी मी यामध्ये 1 चमचा तूप घालतीये. तुम्हाला जर गरज नाही वाटली तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. तूप आपण व्यवस्थित या पुडीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं जेणेकरून हे तूप व्यवस्थित मिक्स होईल. त्यामुळे लाडू बांधायला मदत होते.
आता ही पूड तुम्ही बाळंतीण जी असते तिला दिली तरीही तिला खूप गुणकारक आहे. तिच्या शरीरासाठी किंवा झालेली हाडांची झीज आहे ती भरून निघण्यासाठी याचा फार फायदा होतो. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. साधारण मूठभर पूड हातात घ्यायची आणि व्यवस्थित तुम्हाला जमतील असे लाडू छान वळून घ्यायचे. तर दाबून दाबून प्रेस केले की हे लाडू व्यवस्थित छान वळले जातात आणि छान गोलाकार आकार दिला की आपले लाडू मस्त तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता की याला जास्त मेहनत करायची गरज नाही, जास्त दाबायची गरज नाही. मस्त असा लाडू तयार झालेला आहे. तर असे हे खमंग खुसखुशीत असे आपले हे गुणकारी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू तुम्ही लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत कुणालाही देऊ शकता. सगळेजण याचं सेवन करू शकतात. जरी तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल, तुम्ही डाएटवर तरी असाल, तरीही हे लाडू तुमच्यासाठी फायदेशीरच आहेत. तर असे हे फायदेशीर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू महिलांमध्ये जे आजार असतात, समस्या असतात, केसांची गळती असो, कॅल्शियमची कमतरता असतो, ह्या सगळ्या गोष्टी या लाडूने भरून निघतात. तर असे हे रामबाण उपायवाले लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी हेल्दी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.